अकोटात कावड शोभायात्रा उत्साहात. अकोट दिनांक 18. संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली कावड यात्रा आज अकोटमध्ये श्रावणातील चौथ्या सोमवारी संपन्न झाली. या कावड शोभायात्रेत एकूण 24 मंडळे सहभागी झाली होती. विशेष म्हणजे कावड यात्रेमध्ये महिला डीजे ऑपरेटरवर बंदी घालण्यात आली होती. अकोट शहरातील सर्वच कावड मंडळे रविवारी दुपारीच पूर्णा नदीचे पवित्र जल कळशीमध्ये आणण्यासाठी अनवाणी पावलाने निघाली होती. रात्री उशिरा पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. यावर्षी सोमवारी सकाळीच शहराच्या सीमेवर दाखल होऊन शिवभक्त कावड बांधणीला सुरुवात झाली होती. कावड यात्रा महोत्सवासाठी पोलीस प्रशासनाद्वारे अकोटात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अकोटात ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह शिवभक्तांसाठी फराळाचे स्टॉल व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज होते. CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण कावड मार्गावर कडक लक्ष ठेवण्यात आले. निर्धारित वेळेत पालख्या मार्गस्थ झाल्या. सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरात कावड यात्रा शांततेत निघाली. कावड यात्रा ही अकोला नाका येथून सुरू होऊन पुढे जवाहर मार्ग, सोनू चौक, नरसिंग महाराज रोड, यात्रा चौक, कालंका माता चौक, सोमवार वेस, बळीराम चौक, पान अटाई, अंबोळी वेस, रामटेकपुरा, शौकत अली चौक, जयस्तंभ चौक, सियाराम शोरूमपासून टाकपुरा आणि यानंतर तपेश्वरी महादेव मंदिर येथे महादेवाला जलाभिषेक करून कावड महोत्सवाचा समारोप झाला. अकोट कावड यात्रा मार्गावरील अकोला नाका ते तापेश्वरी मंदिरापर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.